प्रकरण 3. शूद्रांचा दर्जा कोणता याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथातील प्रमेय. शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलची स्पष्टीकरणे सांगताना ब्राह्मण ग्रंथात कोणता दृष्टिकोन दिसून येतो याबद्दलची आतापर्यंत चर्चा केली. आता शूद्रांचा सामाजिक दर्जा ठरवून देताना ब्राह्मण ग्रंथात कोणता दृष्टिकोन ठेवण्यात आला होता याची चर्चा करूया. या बाबतीत पहिल्यांदा ठळकपणे दिसणारी गोष्ट म्हणजे ब्राह्मण शास्त्रकारांनी शूद्रांवर लादलेली अपात्रतादर्शक बंधने व त्या बंधनांचा भंग केला तर त्याबद्दल सांगितलेल्या शिक्षा. ही बंधने व या शिक्षा यांची शास्त्रकारांनी एक लांबलचक यादी तयार केलेली आहे. सर्व संहिता आणि ब्राह्मण ग्रंथ यात आढळून येणारी बंधने व शिक्षा थोड्या आहेत. त्यांची यादी खाली दिली आहे. 1. कथक संहिता कंसात 21:2 आणि मैत्रयानी संहिता 4:1-3:183. अग्निहोमासाठी ज्या गायीच्या दुधाचा उपयोग करावयाचा आहे ते दूध शूद्राला मिळू देऊ नये. 2. शतपथ ब्राह्मण 3:1-10. मैत्रयानी संहिता 7:1-6 आणि 25 ब्राह्मण 6:1-11. यज्ञ करीत असता शूद्रांशी बोलू नये आणि यज्ञाच्या वेळी शूद्राने उपस्थित होऊ नये. 3. शतपथ ब्राह्मण 14:1-31 आणि कथक संहिता 11:10. सोमरस पिण्याच्या वेळी शूद्राला जवळ येऊ देऊ नये. सोमरस पिऊ देऊ नये. 4. ऐतरेय ब्राह्मण 7:92-4 आणि 25 ब्राह्मण 7:1-11. शूद्र हा दुसऱ्यांचा नोकर आहे आणि नोकराच्या कामाशिवाय त्याला कोणतेही काम करता येणे शक्य नाही. बंधने व शिक्षा यांची यादी मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत वाढत इतकी वाढली की शूद्रांच्या मानवी जीवनाला पूर्णपणे घेरून तिने त्यांचे जीवन अक्षरशः मातीमोल करून टाकले. आपस्तंभ, बौधायन इत्यादी सूत्रकार आणि मनु वगैरे स्मृतिकार यांनी सदर यादीत पुढे जी भर टाकली व ती यादी पुढे पुढे अतर्क्य वायू वेगाने वाढत गेली, ही वस्तुस्थिती लक्षात धरली तर वर केलेल्या विधानाचे स्वरूप नीटपणे कळून येईल. जी अपात्रतादर्शक बंधने शूद्रांवर लादलेली आहेत त्यांची जंत्री डोळ्यासमोर धरली तरच त्या बंधनांचा घातकीपणा किती तीव्र स्वरूपाचा आहे हे कळून येईल. ती बंधने संख्येने इतकी आहेत व इतक्या भिन्न स्वरूपाची आहेत की त्यांचे सत्य स्वरूप संपूर्णपणे उघड करून दाखविणे दुरापास्त होऊन बसलेले आहे. या बंधनांच्या बद्दल ज्यांना काही कल्पना नाही त्यांच्या माहितीसाठी मी निरनिराळे सूत्रकार व स्मृतिकार यांच्या ग्रंथातून ती माहिती जमा करून खाली देत आहे. 2. 1. आपस्तंभ धर्मसूत्र. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा 4 जाती आहेत. यातील प्रत्येक जात जन्मतः दुसऱ्या जातीपेक्षा क्रमानुसार श्रेष्ठ आहे.
प्रश्न 1. पातळ खंड 1. सूत्रे 4-5. सर्व शूद्र व इतर जातीतील ज्यांनी दुष्कृत्य केली ते लोक हे बाद करून बाकीच्या सर्व जातीतील लोकांना 1. उपनयन विधी, 2. वेदाभ्यास आणि पवित्र अग्नी पेटविणे, यज्ञ करण्याचे अधिकार, ही कृत्ये करण्याचे अधिकार आहेत. प्रश्न 1. पातळ 1. खंड सूत्र 6. ब. वसिष्ठ धर्मसूत्र. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 जाती म्हणजे 4 वर्ण आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या 3 जातीतील लोकांना द्विज म्हणतात. त्यांचा पहिला जन्म त्यांच्या मातेपासून, दुसरा जन्म यज्ञोपवीत विधीपासून. या विधीत सावित्री माता असते, पण गुरुजीला बाप म्हणून समजतात. गुरुजीला बाप म्हणून एवढ्यासाठीच समजतात की तो वेदाभ्यासाची दीक्षा देतो. अभ्यास 2. श्लोक 1-4. वेदात म्हटले आहे की ब्राह्मण त्याचे मुख होता, क्षत्रिय त्याचे बाहू झाला, वैश्य त्याच्या मांड्या झाला, शूद्र त्याच्या पायापासून जन्मला. ब्राह्मण व गायत्री वृत्ती यांना बरोबर क्षत्रिय आणि त्रिष्ठभ यांना बरोबर वैश्य आणि जागती यांना बरोबर आणि शूद्र वृत्तविरहित यांना त्याने उत्पन्न केले. प्रकरण 4 श्लोक 3. क. मनुस्मृती. जग निर्माण करणाऱ्या परमेश्वराने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांना अनुक्रमे स्वतःच्या मुखापासून, बाहूंपासून, मांड्यांपासून व पायांपासून जगाच्या सुखसमृद्धीसाठी निर्माण केले. अध्याय 1 श्लोक 31. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 द्विज जाती होत, परंतु चौथी जात शूद्र हिला एकच जन्म आहे. अध्याय 10 श्लोक 4. 2. आपस्तंभ धर्मसूत्र. स्मशानात किंवा स्मशानाजवळ अथवा स्मशानापासून हाकेवरच्या अंतरावर त्रैवर्णिक कधीही वेदांचा अभ्यास करणार नाही. ते ठिकाण स्मशानभूमी म्हणून त्याला माहीत असेल त्याने त्या ठिकाणी वेदांचा अभ्यास करू नये. शूद्र व जाती बहिष्कृत माणूस या दोघांना स्मशानभूमीप्रमाणे समजावे. 6व्या सूत्रात दिलेला नियम त्यांना लागू आहे. काहींचे असे मत आहे की ज्या घरात ते एकत्र राहतात त्यांनी तेथे एकत्रपणे वेदांचा अभ्यास करण्याचे टाळावे. परंतु वेदाभ्यासी विद्यार्थी आणि शूद्र वा स्त्री यांची सहज नजरभेट झाली तरी त्या विद्यार्थ्याने वेदघोष बंद केले पाहिजेत. प्रश्न 1. पातळ 1-3 खंड 9 सूत्रे 6-11. अस्वच्छ ब्राह्मण किंवा इतर द्विज जातीतील अस्वच्छ माणूस यांनी अन्नाला स्पर्श केला तर ते अन्न अस्वच्छ होते, पण ते खाण्यास अयोग्य होत नाही. परंतु अस्वच्छ शूद्राने काहीही आणलेले असो, मग त्याला त्याचा प्रत्यक्ष स्पर्श झालेला असो वा नसो, ते कदापिही खाऊ नये. एखाद्याला शूद्राचा स्पर्श झाला तर त्याने जेवण घेऊ नये. प्रश्न 1. पातळ 5 खंड 16 सूत्रे 21-22. ब. विष्णू स्मृती. द्विज जातीतील मृत मनुष्याला स्मशानात नेण्यासाठी शूद्राला, मग तो शूद्र मृत मनुष्याचा नातेवाईक असला तरी कोणीही हात
लावू देऊ नये. उलट पक्षी कोणत्याही द्विजाने मृतशूद्राला उचलून स्मशानात नेऊ नये. मृत आईबापांना उचलून त्यांच्या पुत्रांनी स्मशानात न्यावे. अशा पुत्रांची व मृत आईबापांची एकच जात असली पाहिजे. शूद्रांनी द्विज जातीतील मृत मनुष्याला, मग तो मृत मनुष्य जरी त्या शूद्राचा बाप असला तरी उचलून स्मशानात नेऊ नये. अध्याय 19 सूत्रे 1 ते 4. क. वसिष्ठ धर्मसूत्र. म्हणून काय खावे, काय खाऊ नये याबद्दल आता आम्ही सांगतो. वैद्य, शिकारी, बदफैली स्त्री, राजदंड वाहणारा, चोर, अभिशास्ता, हिजडा आणि जाती बहिष्कृत माणूस यांनी दिलेले अन्न खाऊ नये. त्याचप्रमाणे कवडी चुंबक, श्रोत यज्ञाचा पहिला विधी ज्याने केलेला आहे असा माणूस, कैदी, आजारी, सोमवृक्षाच्या वेली विकणारा, सुतार, परीट, कुलाल, हेर, व्याजाने कर्ज देणारा सावकार आणि पायतणे शिवणारा चांभार यांनी दिलेले अन्न खाऊ नये. त्याचप्रमाणे शूद्राने दिलेले अन्न खाऊ नये. अध्याय 14 श्लोक 1 ते 4. यमाने यासंबंधी जे उद्गार काढलेले आहेत ते खालील श्लोकात दिलेले आहेत. लोक या श्लोकांचा आता आधार घेतात. दुष्ट शूद्रवंश ही स्मशानभूमी होय हे उघड आहे. म्हणून शूद्रांच्या सान्निध्यात वेदघोष कधीही करू नये. अध्याय 18 श्लोक 11 ते 15. काही जण पवित्र विद्याभ्यास करून व काही घोर तपश्चर्या करून दान स्वीकारण्यास योग्य झाले, परंतु ज्याच्या पोटात शूद्राने दिलेले अन्न गेलेले नाही असा ब्राह्मण दान स्वीकारण्यास सर्वांपेक्षा योग्य होय. अध्याय 6 श्लोक 26. शूद्राने दिलेले अन्न पोटात असता जर ब्राह्मण मेला तर पुढच्या जन्मात तो एखाद्या गावातील डुक्कर म्हणून जन्मेल, किंवा ज्या शूद्राचे अन्न त्याच्या पोटात होते त्या शूद्राच्या कुटुंबात तो ब्राह्मण पुढील जन्म घेईल. कारण शूद्रांचे अन्न खाल्ल्यामुळे त्या अन्नाची सत्वे ब्राह्मणाच्या रक्तमांसात मिसळलेली असतील. अशा स्थितीत त्याने वेदमंत्रांचा घोष दररोज केला किंवा त्याने दररोज अग्नीची पूजा केली किंवा परमेश्वराची प्रार्थना केली तरी तो स्वर्गाच्या मार्गाला जाऊ शकणार नाही. परंतु जर ब्राह्मण शूद्राचे अन्न खाल्ल्यानंतर सजातीय पत्नीबरोबर रममाण झाला व त्यापासून त्याला मुलगे झाले तर ते मुलगे शूद्र जातीचे मानण्यात येतील व अशा तऱ्हेच्या ब्राह्मणाला स्वर्गप्राप्ती होणार नाही. अध्याय 6 श्लोक 27 ते 29. ड. मनुस्मृती. शूद्रांचे राज्य किंवा अधार्मिक लोकांनी चालविलेले राज्य अथवा धर्मलंड लोकांनी हल्ला करून घेरलेले राज्य किंवा हलक्या कुळीत जन्मलेल्या लोकांनी काबीज केलेले राज्य यात ब्राह्मणाने वास्तव्य करू नये. अध्याय 4 श्लोक 61. जो ब्राह्मण शूद्रांसाठी यज्ञकर्मे करतो त्याला श्राद्ध विधीसाठी आमंत्रण देऊ नये. श्राद्धाच्या जेवणापासून जे काही फायदे होणार असतील ते अशा ब्राह्मणांच्या उपस्थितीमुळे नष्ट होतील. अध्याय 3 श्लोक 178. शूद्राचे प्रेत गावाच्या दक्षिण वेशीतून स्मशानाकडे न्यावे, परंतु द्विजांची प्रेते अनुक्रमे पश्चिम, उत्तर व पूर्व वेशीतून स्मशानाकडे न्यावीत. अध्याय 5 श्लोक 92. 3. अ. अपस्तंभ धर्मसूत्र.
उजवा हात पुढे करून व तो कानाच्या समांतर रेषेत धरून ब्राह्मणाने नमस्कार करावा. उजवा हात छातीच्या पुढे आडवा धरून क्षत्रियाने नमस्कार करावा. उजवा हात कमरेच्या समांतर रेषेत करून वैश्याने नमस्कार करावा आणि दोन्ही हात जोडून व ते खाली लववून व पुढे करून शूद्राने नमस्कार करावा. प्रश्न 1 पाताळ 2 खंड 5 सूत्र 16. द्विज जातीच्या माणसाने केलेल्या नमस्काराला प्रतिनमस्कार करावयाचा, तर ज्याला तो प्रतिनमस्कार करावयाचा त्याच्या नावातील शेवटले अक्षर असे उच्चारले पाहिजे की ते दूरवर ऐकू जाईल. प्रश्न 1 पाताळ 2 खंड 5 सूत्र 16. ब्राह्मणाच्या घरी जर शूद्र पाहुणा म्हणून आला तर पहिल्यांदा त्या शूद्र पाहुण्याला ब्राह्मणाने काहीतरी काम करावयास लावावे व त्यानंतर वाटल्यास त्याला जेवण द्यावे. शूद्राकडून काही काम करून न घेता त्याला जर ब्राह्मणाने जेवण दिले तर ब्राह्मणाने त्या शूद्राचा आदर सत्कार केला असे होईल. अथवा ब्राह्मणाच्या घरात जे चाकर असतील त्यांनी राजकोठारातून तांदूळ आणावेत व त्यांचे शूद्र पाहुण्याला पक्वान्न घालून त्याचे आदरातिथ्य करावे. प्रश्न 1 पाताळ 2 खंड 4 सूत्रे 19-20. ब. विष्णू स्मृती. आपल्या घरी एखाद्या शूद्राचा जो आदर सत्कार करील किंवा जो देवासाठी तयार केलेले हवन पदार्थ अथवा श्राद्धाचे अन्न एखाद्या धार्मिक तपस्व्याला देईल त्याला 100 पण दंड भरावा लागेल. अध्याय 5 सूत्र 115. क. मनुस्मृती. एखाद्याला ब्राह्मण भेटला तर तो ब्राह्मण आपल्यापेक्षा 10 वर्षांनी वडील आहे असे त्याने समजून वागावे. हे लोक आपले वडील आहेत व आपण त्यांचा मुलगा होय असे त्याने समजावे. त्याला ब्राह्मण क्षत्रिय हे एकाच वेळी भेटले तर ब्राह्मण यालाच स्वतः वडील मानावे. संपत्ती, नातेवाईक, वयोमान, धर्म, पंथ व ज्ञान या 5 कारणांनी समाजात आदर मिळतो. शेवटचे कारण हे सर्वात अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिल्या 3 वर्गातील ज्या एखाद्या वर्गाच्या मनुष्यामध्ये या 5 कारणांचे अस्तित्व उत्कटपणे बघावयास मिळते तो या पृथ्वीतलावर आदरास पात्र होतो. परंतु एखाद्या शूद्राजवळ संपत्ती व ज्ञान याचे केवढेही भांडार असले तरी तो केवळ त्या कारणांमुळे आदरास पात्र ठरत नाही. शूद्र आपल्या वयोमानाने मात्र आदरास पात्र होतो, मात्र तो जेव्हा 100 वर्षाचा होतो तेव्हाच, त्यापूर्वी नाही. अध्याय 2 श्लोक 135-137. जो ब्राह्मण आपल्या वर्णात ज्ञानाने समृद्ध असेल तो सर्व ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ होय. जो वैश्य आपल्या वर्णात संपत्तीने समृद्ध असेल तो सर्व क्षत्रियांपेक्षा श्रेष्ठ होय. जो वैश्य आपल्या वर्णात संपत्तीने समृद्ध असेल तो सर्व वैश्यांपेक्षा श्रेष्ठ होय. जो शूद्र आपल्या वर्णात वयोमानाने जास्त असेल तो सर्व शूद्रांपेक्षा श्रेष्ठ होय. म्हणून एखाद्याचे डोके पांढरे झालेले असेल तर त्याला वयोवृद्ध समजू नये. वयाने लहान असला तरी ज्याला वेदांचे ज्ञान प्राप्त झालेले आहे त्याला देव वयोवृद्ध समजतात. अध्याय 2 श्लोक 154-56. ब्राह्मणाच्या घरात जर क्षत्रिय, वैश्य अगर शूद्र राहिला तर त्या ब्राह्मणाचा
तो पाहुणा मित्र किंवा नातेवाईक अथवा गुरु म्हणून होत नाही. म्हणजे फक्त ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाच्या घरात पाहुणा होतो, दुसऱ्या कोणाला होता येत नाही. ब्राह्मणाच्या घरचे जेवण आटोपल्यावर त्या घरात जर एखादा क्षत्रिय पाहुणा म्हणून आला तर सदर ब्राह्मणाने त्याने मागितले तर अन्न द्यावे. जर वैश्य अगर शूद्र ब्राह्मणाच्या घरी पाहुणा म्हणून आला तर त्या ब्राह्मणाने पाहुण्याला आपल्या नोकरांच्या हस्ते अन्न द्यावे व गोड गोड बोलावे. अध्याय 3 श्लोक 110-112. 4. अपस्तंभ धर्मसूत्र. एखाद्याने क्षत्रियाला ठार मारले तर त्याने पापक्षालनार्थ ब्राह्मणास 1000 गायी दान द्याव्यात. एखाद्याने जर वैश्याला ठार मारले असेल तर त्याने पापक्षालनार्थ ब्राह्मणाला 100 गायी दान द्याव्यात. एखाद्याने जर शूद्राला ठार मारले असेल तर त्याने पापक्षालनार्थ ब्राह्मणाला 10 गायी द्याव्यात. प्रश्न 1. पाताळ 9 खंड 24 सूत्रे 1-3. ब. गौतम धर्मसूत्र. क्षत्रियाने ब्राह्मणाला शिवीगाळ केली तर त्या क्षत्रियाला 100 पणांचा दंड करावा. क्षत्रियाने ब्राह्मणाला मारहाण केली तर त्याला 200 पणांचा दंड करावा. वैश्याने ब्राह्मणाला शिवीगाळ केली तर वैश्याला 150 पणांचा दंड करावा. परंतु ब्राह्मणाने क्षत्रियाला शिवीगाळ केली तर ब्राह्मणाला 50 पणांचा दंड करावा. ब्राह्मणाने वैश्याला शिवीगाळ केली तर ब्राह्मणाला 25 पणांचा दंड करावा. ब्राह्मणाने शूद्राला शिवीगाळ केली तर त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा करू नये. प्रश्न 1. पातळ 9 खंड 24 सूत्रे 1-3. क. बृहस्पती धर्मसूत्र. ब्राह्मणाने क्षत्रियाला शिवीगाळ केली तर त्या ब्राह्मणाला 50 पणांचा दंड करावा. त्याने जर वैश्याला शिवीगाळ केली तर त्याला 25 पणांचा दंड करावा आणि त्याने शूद्राला शिवीगाळ केली तर त्याला 12.5 पणांची शिक्षा करावी. जो शूद्र आपल्या धर्मानुसार वर्तन करतो त्याला जर ब्राह्मणाने शिवीगाळ केली तरच या बाबतीत सांगितलेली शिक्षा ब्राह्मणाला देता येते. पण जर तो शूद्र शुद्धचरणी नसेल तर अशा शूद्राला ब्राह्मणाने शिवीगाळ केली तर तो ब्राह्मणाचा गुन्हा होत नाही. अध्याय 20 श्लोक 7-11. ड. मनुस्मृती. क्षत्रियाने ब्राह्मणाला शिवीगाळ केली तर क्षत्रियाला 100 पणांचा दंड केला पाहिजे. वैश्याने ब्राह्मणाला शिवीगाळ केली तर वैश्याला 250 पणांचा दंड करावा. परंतु शूद्राने ब्राह्मणाला शिवीगाळ केली तर शूद्राला देहदंडाची शिक्षा दिली पाहिजे. ब्राह्मणाने क्षत्रियाचा अपमान केला तर ब्राह्मणाला 50 पणांचा दंड करावा. ब्राह्मणाने वैश्यांचा अपमान केला तर त्याला 25 पणांचा दंड करावा. ब्राह्मणाने शूद्राचा अपमान केला तर त्याला 12 पणांचा दंड करावा. अध्याय 8 श्लोक 267-68. ब्राह्मणाने ब्राह्मणाला ठार मारले तर त्याचे सर्व तप सामर्थ्य नष्ट झाले असे समजावे. ब्राह्मणाने क्षत्रियाला ठार मारले तर त्याचे 1/4 तप सामर्थ्य नष्ट झाले असे समजावे. ब्राह्मणाने शूद्राला ठार मारले तर त्याचे 1/8 तपस सामर्थ्य नष्ट झाले असे समजावे. ब्राह्मणाने शूद्राला ठार मारले तर तो शूद्र जर शुद्धाचरणी असेल तर त्या ब्राह्मणाचे 1/16 तप सामर्थ्य नष्ट झाले असे समजावे. परंतु जर ब्राह्मणाने क्षत्रियाला अनैच्छिकपणे ठार केले तर पापक्षालनार्थ त्या ब्राह्मणाने 1000 गायी, 1 बैल,
याचे दान वाटल्यास करावे. अथवा ज्या ब्राह्मणाने क्षत्रियाला ठार केले त्याने शहरापासून दूर अंतरावर झाडाखाली 3 वर्षे राहावे व त्या अवधीत सर्व इंद्रियांचे दमन करून व जटा वाढवून ब्राह्मणाला ठार मारल्यानंतर क्षालनार्थ जे तपश्चरण करावे लागते ते तपश्चरण करावे. ब्राह्मणाने वैश्याला ठार मारले असेल तर त्याने क्षालनार्थ असले तपश्चरण 1 वर्ष करावे व 101 गुरांचे दान करावे. मात्र तो वैश्य शुद्धाचरणी असला पाहिजे. शूद्राला ठार मारणाऱ्या ब्राह्मणाने सदर तऱ्हेचे तपश्चरण 6 महिने करावे किंवा त्याने पुरोहिताला 10 पांढऱ्या गायी व 1 बैल यांचे दान करावे. अध्याय 9 श्लोक 127-131 इ. विष्णू स्मृती. खालच्या जातीचा माणूस वरच्या जातीच्या माणसाचा जर अपमान करील अगर त्याला इजा करील तर त्यासाठी खालच्या जातीचा माणूस आपल्या ज्या अवयवांचा उपयोग करील ते अवयव राजाने तोडून टाकले पाहिजेत. जर खालच्या जातीचा माणूस वरच्या जातीच्या माणसाबरोबर समानतेच्या भावनेने बसला व त्याच्या ढुंगणावर डाग देऊन त्याला हद्दपार करावे. खालच्या जातीचा माणूस वरच्या जातीच्या माणसाच्या अंगावर थुंकला तर खालच्या जातीच्या माणसाचे दोन्ही ओठ कापून टाकावेत. खालच्या जातीचा माणूस जर वरच्या जातीच्या माणसाकडे जाणारा वारा अडवून धरेल तर त्याचे कुल्ले कापून टाकावेत. जर त्याने शिवीगाळ वरच्या जातीच्या माणसाबद्दल केली तर त्याची जीभ छाटून टाकावी. नीच जातीत जन्मलेला माणूस वरिष्ठ जातीत जन्मलेल्या माणसाला त्याच्या कर्तव्याबद्दल उपदेश करू लागला तर राजाने त्या नीच जातीतील माणसाच्या तोंडात कढत तेल ओतण्याची शिक्षा द्यावी. वरिष्ठ वर्गातील एखाद्या मनुष्याच्या नावाचा किंवा जातीचा एखाद्या शूद्राने चेष्टेने उल्लेख केला तर तापवून लालबुंद झालेली लोखंडाची सळी त्या शूद्राच्या तोंडात 10 अंगुळे कोंबावी. अध्याय 5 सूत्रे 19-25 5 अ. बृहस्पती स्मृती. जो शूद्र धार्मिक तत्वांची शिकवण दुसऱ्याला देईल किंवा वेदमंत्रांचा उच्चार करील अथवा एखाद्या ब्राह्मणाचा अपमान करील त्याची जीभ कापून टाकली पाहिजे. अध्याय 12 श्लोक 12 ब. गौतम धर्मसूत्र. एखादा शूद्र जर स्वेच्छेने वेदमंत्रांचा घोष ऐकत राहिला तर कथिल व लाख यांचे तापवलेले रस त्याच्या कानात ओतावे. तो जर वेद वाचू लागला तर त्याची जीभ छाटून टाकावी. वेद जर त्याला मुखोद्गत झाले असतील तर त्याला मधोमध उभे चिरून टाकावे. अध्याय 20 सूत्रे 406 क. मनुस्मृती. जो पैसे घेऊन विद्या शिकवितो त्याचप्रमाणे जो पैसे देऊन शिकतो, जो शूद्र शिक्षकाचा पेशा करतो व जो अशा शूद्रांपासून शिक्षण घेतो अशा माणसाला देव व पितृ यांच्या सन्मानार्थ जे विधी करतात त्या विधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देऊ नये. अध्याय 3 श्लोक 156. शूद्राला कोणी सल्लामसलत देऊ नये किंवा त्याला देवाला वाहून राहिलेले अन्न अथवा लोणीही कोणी देऊ नये. शूद्राला कायदा कानून कोणी शिकवू नये किंवा त्याला धार्मिक विधी करण्याबद्दलची माहिती कोणी देऊ नये. ही आज्ञा जो पाळणार नाही तो त्या शूद्राबरोबर असमव्रत नावाच्या नरकाच्या घोर अंधकारात खितपत पडेल. अध्याय 4 श्लोक 78-81. वेदमंत्रांचा घोष अस्पष्टपणे कोणीही करू नये किंवा वेदमंत्रांचा घोष शूद्रांच्या सान्निध्यात कोणीही करू नये. वेदमंत्रांचा घोष रात्रीपासून सूर्योदयापर्यंत
करून थकवा आला तरी कोणी पुन्हा झोपू नये. अध्याय 4 श्लोक 99.